नमस्कार. या क्वेश्चन नंबर 3 मध्ये जे दोन पार्टनर आहेत शैलेश आणि शशांक त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो दिला आहे 3:2 आणि बॅलन्स शीटला तारीख दिली आहे 31 डिसेंबर 2019. याच तारखेला या दोघांनी संस्था बंद करायचं ठरवलेलं आहे. आणि या प्रॉब्लेमचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की या प्रॉब्लेममध्ये जी बॅलन्स शीट दिलेली आहे त्या बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला दोन पार्टनरचे जसे कॅपिटलचे बॅलन्स दिलेले आहेत तसेच त्या दोन्ही पार्टनरचे करंट अकाउंटचे पण बॅलन्स दिलेले आहेत. मग जेव्हा करंट अकाउंटचे बॅलन्स दिलेले असतात तेव्हा आपली मेथड राहते फिक्स कॅपिटल मेथड. म्हणून मी सुरुवातीलाच इकडे लिहिलं आहे फिक्स कॅपिटल मेथड. आता सुरुवातीला आपल्याला ही फिक्स कॅपिटल मेथड असल्यामुळे पार्टनर संबंधीच्या सगळ्या ॲडजस्टमेंट करंट अकाउंटवर सोडवायच्या असतात. म्हणून सुरुवातीला रिलॅझेशन अकाउंट 15 ओळींचा डबल कॉलम आणि त्याच्या पाठोपाठ लगेच आपल्याला ओपन करावा लागणार आहे पार्टनर्स करंट अकाउंट 6 ते 7 ओळींचा डबल कॉलम. त्याच्यामध्ये नावं हवी आहेत शैलेश आणि शशांक. आणि करंट अकाउंटच्या नंतरच आपल्याला पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ओपन करायचं आहे 5 ओळींचा डबल कॉलम. त्याच्यामध्ये पण नावं पाहिजे आहेत शैलेश आणि शशांक. आणि सर्वात शेवटी 6 ते 7 ओळींची बँक अकाउंट सिंगल कॉलम. बघा आता लायबिलिटी साईड कॅपिटलचे बॅलन्स दिले शैलेश आणि शशांक. कॅपिटल अकाउंट ऑलवेज शोज क्रेडिट बॅलन्स. या नियमानुसार कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 10,000 आणि 6,000. आणि करंट अकाउंटचे पण दोघांचे पण बॅलन्स हे लायबिलिटी साईडलाच आहेत म्हणजे क्रेडिटच बॅलन्स आहेत. म्हणून करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 3,000 2,000. त्याच्या खाली या प्रॉब्लेममध्ये लायबिलिटी साईडला दोन आउटसाइडर लायबिलिटी दिलेल्या आहेत क्रेडिटर्स आणि बिल्स पेएबल. आउटसाइडर लायबिलिटीचे बॅलन्स क्रेडिट असतात आणि रिलॅझेशनला ट्रान्सफर केल्यावर दोन्ही आउटसाइडर लायबिलिटी डेबिट आणि रिलॅझेशन क्रेडिट. म्हणून एंट्री झाली आउटसाइडर लायबिलिटीज अकाउंट डेबिट टू रिलॅझेशन अकाउंट. म्हणून रिलॅझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय आउटसाइडर लायबिलिटीज आणि या दोन आउटसाइडर लायबिलिटींची यादी केली आहे आणि बाहेर एकूण बेरीज ठेवली आहे 20,000. पुढे ॲसेट साईड पहा. ॲसेट साईडला बँक बॅलन्स सोडून बाकीच्या 4 ॲसेट आहेत बिल्डिंग प्लांट डेटर आणि स्टॉक. या 4 ॲसेट आपल्याला रिलॅझेशन अकाउंटला ट्रान्सफर करायचे असतात. ॲसेटचे बॅलन्स डेबिट असतात. ट्रान्सफर केल्यावर 4 ॲसेट क्रेडिट आणि रिलॅझेशन डेबिट. म्हणून एंट्री झाली रिलॅझेशन अकाउंट डेबिट टू सन्ड्री ॲसेट्स. म्हणून रिलॅझेशन अकाउंटच्या डेबिट साईडला टू सन्ड्री ॲसेट्स आणि 4 ॲसेटची मी यादी केली आहे आणि त्यांची बेरीज बाहेरच्या कॉलममध्ये ठेवली आहे 35,000. बँक अकाउंट 6,000. बँक अकाउंटच्या डेबिट साईडला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 6,000. आता खालच्या ॲडजस्टमेंटमध्ये पहिली ॲडजस्टमेंट बघा ॲसेट रिलाईज झाले आहेत. याचा अर्थ ॲसेट्स मार्केटला विकून आपल्याला त्यांच्यापासून किंमत वसूल झाली आहे. प्लांटचे 8,000, बिल्डिंगचे 6,000, स्टॉक 4,000 आणि डेटर्स 12,000. ॲसेट रिलाईज झाल्यावर आपल्या धंद्यामध्ये कॅश जमा होते म्हणजे इथे आपला बँक अकाउंट आहे म्हणजे बँकेत पैसे जमा होतील. आणि ॲसेट गोज आउट. मग ॲसेटच्या ऐवजी आपण नाव घ्यायचं आहे रिलॅझेशन. म्हणून एंट्री झाली बँक अकाउंट डेबिट टू रिलॅझेशन अकाउंट. आणि या 4 अमाऊंटची बेरीज झाली आहे 30,000. म्हणून बँक अकाउंट डेबिट टू रिलॅझेशन. बँक अकाउंटच्या डेबिट साईडला टू रिलॅझेशन अकाउंट 30,000 आणि रिलॅझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बँक अकाउंट. पहिल्या ॲडजस्टमेंटमधल्या 4 ॲसेटची यादी केली आहे आणि बाहेर बेरीज ठेवली आहे 30,000. पुढे सेकंड नंबर ॲडजस्टमेंट शैलेश ॲग्रीड
टू पे ऑफ द बिल्स पेएबल. बिल्स पेएबल ही जी लायबिलिटी आहे तिचं पेमेंट शैलेशनी करायचं ठरवलेलं आहे. लायबिलिटी पेड केल्यानंतर आपण पार्टनरनी लायबिलिटी पेड केल्यानंतर आपण त्या पार्टनरचा कॅपिटल अकाउंट क्रेडिट करतो. पण आता इथे आपल्याला कॅपिटल संबंधीच्या सर्व ॲडजस्टमेंट आपल्याला करंट अकाउंटवर सोडवायच्या आहेत. म्हणून एंट्री झाली रिलायझेशन अकाउंट डेबिट टू शैलेश करंट अकाउंट. म्हणून रिलायझेशनच्या डेबिट साईडला टू शैलेश करंट अकाउंट 2600 बिल्स पेएबलची अमाऊंट बॅलन्स शीटला जी दिली आहे लायबिलिटी साईडला तीच नोंदवली आहे, कारण दुसरी कोणती किंमत दिली नाही आहे. म्हणजे आहे त्याच किमतीला बिल्स पेएबल पूर्णपणे पेड केले आहेत शैलेशनी. कंसात दिले बिल्स पेएबल पेड. आणि करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय रिलायझेशन शैलेशच्या कॉलममध्ये 2600 नंबर 3 क्रेडिटर्स वेअर पेड इन फुल. क्रेडिटरना पूर्णपणे रक्कम पेड केली आहे. लायबिलिटी पेड केल्यावर खर्च येतो म्हणून एंट्री झाली रिलायझेशन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. म्हणून रिलायझेशनच्या डेबिट साईडला टू बँक अकाउंट 17400 कंसात दिले क्रेडिटर्स पेड ऑफ. आणि बँक अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय रिलायझेशन अकाउंट 17400. पुढे 4 नंबर ॲडजस्टमेंट. डिझॉल्युशन एक्सपेन्सेस वेअर ₹1400. डिझॉल्युशन एक्सपेन्सचा सुद्धा अर्थ होतो विसर्जन खर्च, म्हणजे संस्था बंद करण्याच्या वेळी आलेला एकंदर कायदेशीर खर्च. मग खर्च केला की रिलायझेशन अकाउंट डेबिट टू बँक. म्हणून रिलायझेशन अकाउंटच्या डेबिट साईडला टू बँक अकाउंट कंसात दिले डिझॉल्युशन एक्सपेन्सेस पेड ऑफ 1400. आणि बँक अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय रिलायझेशन अकाउंट 1400. आता रिलायझेशन अकाउंटचं बॅलन्सिंग करायचं आहे. बघा या प्रॉब्लेममध्ये सुद्धा रिलायझेशन अकाउंटची डेबिट साईडची बेरीज जास्त आली आहे 56400. तीच क्रेडिटला नोंदवली आहे 56400. आणि या 56400 मधून हे 20000 आणि 30000 असे 50000 वजा केल्यानंतर फरक आला आहे 6400. मग डेबिट साईडची बेरीज जास्त, क्रेडिटला फरक, याचा अर्थ होतो लॉस. मग हा लॉस आपण एरवी पार्टनरच्या कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करतो, त्याच्याऐवजी आता इथे आपल्याला करंट अकाउंटवर ट्रान्सफर करायचा आहे. म्हणून लिहिलंय बाय पार्टनर्स करंट अकाउंट कंसात दिले लॉस. 6400 ची विभागणी 3/2 मध्ये करताना 6400ला 5नी भागले आणि त्या भागाकाराला 3नी गुणल्यानंतर शैलेशचा लॉस मधला शेअर आला 3840 आणि त्या भागाकाराला 2नी गुणल्यानंतर शशांकचा लॉस मधला शेअर आला 2560. तर रिलायझेशनच्या क्रेडिट साईडला ज्या अर्थी आहेत 6400, तेव्हा पार्टनर्स करंट अकाउंटच्या डेबिटला घेतलं आहे टू रिलायझेशन कंसात लॉस. शैलेशच्या कॉलममध्ये 3840 आणि शशांकच्या कॉलममध्ये 2560. आता पार्टनर्स करंट अकाउंटवरचे बॅलन्स आपल्याला कॅपिटल अकाउंटवर ट्रान्सफर करताना बघा बेरजा करायचे आहेत. करंट अकाउंटवरच्या शैलेश या पार्टनरची क्रेडिट साईडची बेरीज जास्त आहे बघा 5600, तीच इकडे नोंदवली आहे. आणि त्याच्या डेबिट साईडला असलेले 3840 वजा केल्यानंतर फरक आला आहे 1760. तो त्याच्या कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करायचा आहे म्हणून त्याला लिहिले टू कॅपिटल. आणि टू कॅपिटल लिहिले म्हणून कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय करंट अकाउंट शैलेशच्या कॉलममध्ये 1760. आणि आता शशांक हा जो पार्टनर आहे त्याच्या करंट अकाउंटची डेबिट साईडची बेरीज जास्त आहे 2560, तीच क्रेडिटला नोंदवली आहे आणि फरक आला आहे 560. हा
कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करायचा आहे, म्हणून त्याला फरकाला लिहिलंय बाय कॅपिटल अकाउंट. म्हणून कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला टू करंट अकाउंट आणि शशांकच्या कॉलममध्ये 560. हा करंट अकाउंटवरचा फरक जो आपण कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर केला आहे त्याची एंट्री इकडे दोघांच्या पण एंट्री मी लिहून ठेवल्या आहेत. आता कॅपिटल अकाउंटवरचा फरक तो आपल्याला बँक अकाउंटला ट्रान्सफर करायचा आहे. दोन्ही पार्टनरच्या कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडच्या बेरजा जास्त आहेत. 11,760 आणि 6,000 त्यास डेबिटला नोंदवले आहेत आणि डेबिट साईडला आलेला फरक जो आहे त्याला आपल्याला टू बँक लिहायचा आहे, म्हणजे तो बँकेला ट्रान्सफर करायचा आहे. टू बँक अकाउंट शैलेश 11,760 आणि शशांक 5,440 टू बँक लिहिले. म्हणून बँक अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय शैलेश कॅपिटल अकाउंट 11,760 आणि बाय शशांक कॅपिटल अकाउंट 5,440 आणि आपला शेवटी सर्वात बँक अकाउंट टॅली झाला आहे 36,000ला. हा झाला फिक्स कॅपिटल मेथडवरचा डिझॉल्युशनचा प्रॉब्लेम. जेव्हा फिक्स कॅपिटल मेथड सांगितलेली असते ती कशी ओळखणार, जर लायबिलिटी साईडला म्हणजे बॅलन्स शीटला आपल्याला पार्टनरच्या कॅपिटल अकाउंट बरोबर करंट अकाउंट पण दिले असतील तरच अशा पद्धतीने प्रॉब्लेम आपल्याला सोडवावा लागेल.